नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज बाल्यामामा म्हात्रे खासदार भिवंडी यांनी 22 ते 24 असा नवीन मुंबईला दिबा पाटील विमानतळ नामांकन करण्यासाठी जो आंदोलनाचा निर्णय घेतलेला होता, त्या आंदोलनास महाराष्ट्र सरकारनं परवानगी न दिल्याने सदरचा मोर्चा स्थगित केल्याचं जाहीर केलं आणि सर्व भूमिपुत्रांना संतापाची लाट आहे. सरकारचा रोष आहे. महाराष्ट्र शासनानं विधिवत ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय 2 महिन्यात होईल असं सांगितलं असताना देखील 25 तारखेपर्यंत निर्णय होत नाही आणि त्याच्या निषेधात लोकशाहीच्या मार्गाने काढलेल्या आंदोलनाला सरकारने स्थगिती देऊन भूमिपुत्रांवर अन्याय केलेला आहे. भूमिपुत्रांची अस्मिता असलेली दिबा पाटील ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य वेचलं, या देशासाठी, या देशातील समस्त माता भगिनीसाठी भ्रूण हत्या, महिलांची हत्या होण्याचा कायदा करण्यास शासनाला भाग 2013चा भूसंपादन कायदा तयार करणारी अशी दिबा पाटील आणि त्यांच्या नावाचं एक विमानतळ ज्या ठिकाणी 35 गावं आगरी समाजाची उठवलेली आहेत आणि त्या ठिकाणी दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार करत नाही. भांडवलशाही लोकशाहीमध्ये केंद्र सरकार ज्याप्रमाणे भांडवलदारांच्या पाठीशी उभी राहत आहे, येथील कोकणची भूमी, येथील रायगडची भूमी भांडवलदारांना, अडाणी अंबानीला कमी किमतीमध्ये येथील लोकांचं पुनर्वसन न करता दिलेलं आहे आणि येथील असं असताना येथील सर्वसामान्य नागरिकाची, भूमिपुत्रांची, बहुजन समाजाची, मागासवर्गीयांची, ओबीसीची मागणी आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं, जेणेकरून त्यांच्या विचाराची प्रेरणा या परिस्थितीत समाज घेईल. परंतु ब्राह्मणवादी विचाराचं भांडवलदार जोपासणारं केंद्र सरकार हे या गोष्टीला मान्यता देत नाही. हे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या देशामध्ये शोषण करणारी जमात जी उच्चवर्गीय आहे, ब्राह्मणवादी विचाराची आहे, ज्यांना शोषणच या देशातील जनतेचं करायचं आहे, अशी जमात सत्तेवर आहे आणि त्यांना असं वाटतं की समतेची भूमिका घेणारे, गरिबांची भूमिका घेणारे दिबा पाटील यांचं नाव जर आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं तर येथील समाज जागृत होईल आणि भविष्यामध्ये या देशाच्या सत्ता आपल्या हातात काबीज करील. म्हणूनच हे उच्चवर्गीय ब्राह्मणवादी विचाराची मंडळी मागासवर्गीय ओबीसी लोकांना विरोध करत आलेला आहे, त्यांचं शोषण करत आलेलं आहे आणि या संदर्भात येथील आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाजाच्या भावना तीव्र आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारनं जे स्थगिती दिलेली आहे, महाराष्ट्र सरकारनं ज्या मोर्चाला स्थगिती देऊन मोर्चाला विरोध करू, परवानगी नाकार, या देशातील जे बहुजनवादी ओबीसी समाज आहे याच्या भावनांचा अपमान केलेला आहे आणि त्याचा बदला ही समाज घेईल. मग ही सत्ता बदलून घेईल किंवा लोकशाहीच्या मार्गानं या मागण्या मान्य करून घेईल. काही असो, बाल्यामामा म्हात्रे यांनी केलेल्या आंदोलनाचा आव्हान आणि त्या दृष्टीनं गावागावामध्ये होणाऱ्या बैठका आणि त्यामुळे जागृती आलेली आहे. ओबीसीमध्ये जागृती आली आहे. अनेक ओबीसी खासदारांनी याला मंजुरी दिलेली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीचे खासदार देखील दिबा पाटलांच्या मागणीसाठी उभे राहिलेले आहेत. हे थोडके नव्हे, सर्वसामान्य माणसांपर्यंत दिबा पाटलांचे विचार गेलेले आहे. सर्वसामान्य माणूस जो आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज या भागातील आहे, कोकणातील आहे, हो कुठेतरी पिंजलेला, नाटलेला आणि त्याला आता दिबा पाटलांचे विचार समजलेले आहेत. या देशामध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला प्रगती करून घेणं गरजेचं आहे, संघर्षी तयारी ठेवणं गरजेचं आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जे त्रिसूत्री आपल्या राजघटनेने दिलेलं आहे त्या राजघटनेच्या दृष्टीनं आपण एकसंघ राहून त्या पद्धतीनं
ही घटना वाचवण्यासाठी आपण संघटित राहू अशी अपेक्षा आता या ठिकाणी आहे. तशातच भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी समाजाने शासन हे आपल्याला या ठिकाणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणारे आहे. आपल्या जागा तर घेतल्यात, कुळ कायद्याच्या माध्यमातून आपल्या जागा घेतल्या आणि आता थोड्याफार आहेत ते गाव आणि गावठाण या संदर्भात आता आपण जागृत राहिलं पाहिजे. या माध्यमातून आगरी कोळी कुणबी बहुजन समाजानं जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या गाव आणि गावठाण वाढीव विस्तारित गावठाण हे मोजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रस्ताव कलेक्टर मार्फत शासनाला दिले पाहिजे. आता हीच मशीन घ्या, दिबा पाटलांच्या विमानतळ आंदोलनाच्या नामांतराच्या आंदोलनाचा धडा आपण घेऊन भविष्यामध्ये आपली गावं उद्ध्वस्त होणार नाही, घरं हे सरकार तोडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रत्येक गावागावातील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाने आपली गावं मोजून घ्या, विस्तार